इथं मार्किंग केली आणि खाली अर्धा इंच ही काटाची लेंथ आहे खालच्या मार्किंग वरती पॅटर्न आता हा जो कपडा आहे ना याला फक्त हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. हे बघा आज आमचा अवतार कसा दिसत असेल तुम्हाला माहिती. आज आम्ही ना पहाटे 4 वाजता बसलेलो मशीन वरती. 10 ब्लाऊज द्यायचे आम्हाला 11 वाजेपर्यंत 10. आणि दादांनी आज क्लासला पण सुट्टी दिली होती. मला असं वाटलं आज रविवार आहे, मला वाटलं आज आराम असेल, पण तसलं काय, दादांनी 4 वाजताच उठून दिलं, चल म्हणे ब्लाऊज शिवायला. आता वाजलेत 8 आणि सकाळपासून माझे 3 ब्लाऊज झालेले आहेत. आणि पॅटर्नचे पण खूप सुंदर सुंदर पॅटर्न होते. एक स्लीवचं पॅटर्न आहे, फार सुंदर पॅटर्न आहे. अर्जंट काम जेव्हा असतं ना तेव्हा दादा खूप शॉर्टकट मध्ये काम करतात. पॅटर्न हाय तसंच बनवतात, पण बनवायची थेरी खूप सोपी असते. त्यांची कटिंग करून 2 ब्लाऊज झालेले आहेत आणि माझे 3 ब्लाऊज झालेले. माझे एक ब्लाऊज शिवपर्यंत त्यांनी आखी कटिंग करून घेतली होती. आणि आज क्लासला सुट्टी आहे आणि आज आम्हाला 11 वाजेपर्यंत हे 10 ब्लाऊज रेडीच करायचे. चला आता मी तुम्हाला पॅटर्न कसं करतात ते दाखवते. हे जे काट आहे ना हे काट इथं लावायचे, मार्किंग केली पाहिजे. इथं असे काट लावायचे, इथं मार्किंग केली आणि खाली अर्धा इंच ही काटाची लेंथ आहे खालच्या मार्किंग वरती पॅटर्न. आता हा जो कपडा आहे ना याला फक्त इथे मध्ये प्लेट घे, सेंटरला एक, एकूण 4-5 प्लेटी आहे अशा क्रॉस, असं क्रॉस करतो, क्रॉस वाला हा असं क्रॉस मध्ये अशी घडी करायची. बरोबर इथं सेंटर आउट नाही झाला पाहिजे. थोडं अजून तिकडे घ्या ना. नाही हे इकडे कधी घ्यायचं, जर लेंथ वाढली तर, लेंथ छोटी ना. मला चहा प्यायचा. चहा बंद करायचा. आजच्या दिवस द्या, मला नाही पेणार, कारण मला आज आहे ना चक्कर यायला लागली. आता चहा आणला तर तुला चक्करच येते. नाही हे बघा, आधी आपण अशी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर प्लेन कपड्याला आपल्या वरचं फॅब्रिक, मेन फॅब्रिकला छटका मारून घ्यायचा असा. त्यानंतर आपण इथे असं ठेवायचं. ठेवलं का मग असे 4-4 प्लेट घ्यायचे अशा पद्धतीने. अशा प्लेट घ्यायच्या एकावर एक अशा प्लेट अशा ठेवायच्या. त्यानंतर या साईडने 4 घेतल्या का ह्या साईडने 4 घ्यायच्या. असे व्यवस्थित करून घ्यायच्या. तीन 4 अशा 4 प्लेट्स घ्यायच्यात. इकडनं 4 तिकडनं 4 अशा एकमेकांवरती ठेवून द्यायच्या. अशा ठेवल्या की शिलाई मारून घ्यायची अशी व्यवस्थित बघून ना, व्यवस्थित सेंटर वगैरे बघून अशी टिप मारायची प्लेट्सला. आणि त्यानंतर आपण जे इथे मार्किंग केलेली आहे ना त्याच्यावरतीच आलं पाहिजे. हे बघा, त्यानंतर असे प्लेट्स आपल्याला असे सरळ व्यवस्थित करून घ्यायचे. प्लेट्स घेताना खालची पण काळजी घ्यायची अस्तरची, कारण आहे ना आपण प्लेट वरतून अशी प्लेट ओढून घेतो ना, अस्तर पण असा गोळा झाल्यासारखं होतं. अस्तरला फुगा येतो आणि कधी पण अस्तरला फुगा आला नाही पाहिजे. अस्तरला फुगा आला का स्लीव्ह व्यवस्थित येत नाही, काहीतरी विचित्रच दिसतं मग ते. सेम आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आणि थोडस इस्त्रीचा हात फिरवला का ते व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा, माझं अस्तर बघा किती प्लेन आहे एकदम. काही काहींचं काय होतं ते इथे फुगा आला ना ती व्यवस्थित बसत नाही. हे बघा, आता आपण प्रेस मारून घेतले, किती छान दिसतंय बघा. जास्त फुगा पण नाही वाटत आहे. आपण आहे ना कशी स्लीव्ह पलटी करायची माहिती, खालून इकडनं आहे ना अशी टिप मारून घ्यायची. आपण स्लीव्ह पलटी करतो तसंच, पण हे काट आपल्याला वरतून घ्यायचे.
अशा पद्धतीने आपल्याला काठ वरती घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. वरच्या साईडला फोल्ड करायचं खाली. हे बघा किती छान झाले बघा मागून. त्यानंतर आपल्याला किनारी टीप मारून घ्यायची. याच्यापेक्षा एक सोपी पद्धतीवरती फक्त ठेवून द्यायचं फोल्ड करून, पण मी नाही करत तसं, मला नाही आवडत ते. आता हे काठ आहे ना आपल्याला असे फोल्ड करायचे याच्यावरती. त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करून टीप मारून घ्यायची. मी ही लवकर झाली असती माझी स्लीव्ह शूट करण्यामुळे ना उशीर होतोय. आपल्याला 11 वाजेपर्यंत सगळं रेडी करून द्यायचंच आहे. ती जाता जाताच इकडनं येणार आहे, घेऊन जाणार. आणि उद्या आपण आहे ना पिल्लूसाठी खूप छान ड्रेस शिवणार आहे. आजच कपडा अजून ते आणायचं ना आपल्याला. हे बघा किती छान स्लीव्ह झालेली आहे बघा. काठ खूप मोठे असल्यामुळे ती जरा छोटे, पण तरी पण खूप. आता सगळे ड्रेस झाले आपले ब्लाउज सगळे झालेले आहेत आणि 2 ड्रेस पण आहेत. इतके सुंदर ड्रेस आहे, मी तुम्हाला दाखवते दादा कसे कटिंग करतात. हे बघा असे फुलं बनवले. याला जास्त कपडा नव्हता ना त्याच्यामुळे थोडेसे छोटेच बनवलेले आहेत. हे बघा आता सकाळपासून 6 वाजल्यापासून ब्लाउज आम्ही किती शिवलेले. दादांनी 3 शिवले, मी शिवले 3. 1 2 3 4 5 आणि 7. तो आता पॅटर्न बनवलेला तो ब्लाउज आहे माझा आणि हा दादांनी शिवलेला आहे. हे बघा झाले आमचे ब्लाउज झालेले आहेत. आणि बघा दादा ड्रेस कटिंग करतात. इतके सुंदर ड्रेस पीस आहे ना, खूप छान ड्रेस पीस आहेत. तुम्हाला दाखवू का? हा बघा, हा एक ड्रेस पीस आहे. तो दुसरा कुठे हो? ओ हा बघा मस्त ड्रेस पीस आहे. हा बघा हा एक ड्रेस पीस आहे. बस आता ब्लाउज झालेले बघितलंच असं नाही. बघा आता मी ड्रेस लावलेला आहे शिवायला.